तिने त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. तिच्यासाठी ना तोच तिचं सगळं काही होता. तिच्या प्रत्येक हसण्यात, प्रत्येक स्वप्नात तोच होता. तिला वाटायचं की आता तिचं आयुष्य पूर्ण झालं आहे. पूजा आणि करणची स्टोरी आहे ही. दोघांची भेट कॉलेजमध्ये झाली. सुरुवातीला फक्त आणि फक्त ओळख होती, पण हळूहळू ती मैत्रीत बदलली आणि काही दिवसांतच ती मैत्री प्रेमातसुद्धा बदलायला लागली. करण पूजाची खूप काळजी घ्यायचा. ती थोडी जरी अपसेट असली तरी तो लगेच तिच्यासाठी हजर व्हायचा. तिला हसवण्यासाठी काहीही करायचा. अक्षरशः त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं तिला हसवणं. पूजाला वाटायला लागलं की तिला आता योग्य माणूस मिळाला आहे तिच्या आयुष्यात. तो नेहमी म्हणत असायचा, मी कायम तुझ्यासोबत आहे बरं का पूजा. आणि पूजा त्या प्रत्येक शब्दावर डोळे बंद करून पूर्णपणे विश्वास ठेवायची. ते दोघं एकमेकांशिवाय काहीच करत नव्हते. एक मेसेज आला तरी पूजा खूप खुश व्हायची. तिने त्याच्या मैत्रिणींनाही सांगितलं होतं की करणच तिचं फ्युचर आहे म्हणून. दोघांनी एकत्र खूप स्वप्न पाहिली होती. एक छोटंसं घर, एक सुंदर आयुष्य. पण ती पण फ्युचरबद्दल खूप एक्सायटेड होती. एक दिवस तिने धाडस करून तिच्या घरच्यांना सांगितलं, पण त्यांनी पण सुरुवातीला विरोध केला. नंतर ती तिच्या आनंदासाठी तयार झाली. मग त्या दिवशी पूजा खूप खुश होती. तिला वाटलं आता सगळं परफेक्ट आहे. पण काही दिवसांनी हळूहळू सगळं बदलायला लागलं. करण ना आधीसारखा राहिला नव्हता. तो कमी बोलायला लागला, कॉल टाळायचा, मेसेजला रिप्लाय न द्यायचा. मग पूजाला काहीच समजत नव्हतं. ती खूप विचार करत बसायची. अक्षरशः रात्रंरात्र विचार करत ती झोपतसुद्धा नव्हती. त्याचा लास्ट सीन बघत राहायची, पण रिप्लायच काही येत नव्हता. तिच्या मनात भीती निर्माण झाली होती, पण ती स्वतःला समजावत होती. तिला वाटायचं सगळं ठीक होईल. पण एक दिवस तिने ठरवलं, आता सगळं क्लिअर करायचं. ती थेट एका दिवशी करणच्या ऑफिसला गेली. तिचं हृदय तसं जोरजोरात धडधडत होतं. तिला काय दिसेल याची भीती वाटत होती. ती तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता. करण एका मुलीसोबत उभा होता आणि दोघं खूप जवळ दिसत होते. पूजा थरथरत त्याच्याकडे गेली. तिने हळू आवाजात विचारलं, ही कोण आहे तुझी? करण शांतपणे तिला म्हणाला, ही माझी ना होणारी पत्नी आहे. हे ऐकून तर पूजाचं सगळं काही संपलं. तिच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली. ज्याच्यावर तिने इतकं प्रेम केलं तोच तिला सोडून गेला. ती काही न बोलता तिथून निघून गेली. पण आतून ती पूर्णपणे तुटली होती. त्या दिवशी तिचं आयुष्य पूर्ण उलटापालट झालं होतं. त्या रात्री ती खूप रडली. पण दुसऱ्या दिवशी तिने स्वतःला आरशात पाहिलं आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारला, मी अजून किती दिवस असाच रडत राहणार? त्या क्षणी तिने एक निर्णय घेतला. ती आता कोणासाठी रडणार नाही, ती स्वतःसाठी जगणार. सुरुवात खूप कठीण होती. प्रत्येक दिवस तिच्यासाठी एक लढाई होती. पण तिने हार मानली नाही. तिने स्वतःला बिझी ठेवायला सुरुवात केली. नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली. हळूहळू ती पुन्हा हसायला शिकली. आता ती आधीसारखी नव्हती. ती आधीपेक्षा खूप स्ट्रॉंग झाली होती. की कोणीतरी आपल्याला सोडून गेलं म्हणून आपलं आयुष्य संपत नसतं. खरं तर एक नवीन सुरुवात असते आणि शेवटी तिने स्वतःला निवडलं. कारण ज्याने आपल्याला दुखावलं तो आपल्या आयुष्याचा शेवट नसतो. खरी ताकद ही स्वतःसाठी उभं राहण्यात असते. तुम्हाला वाटतं का की पूजाने जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे? मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा पार्ट पाहायला विसरू